कमीत कमी मसाला वापरून भरली वांगी बनवणार आहोत आपण. तर नमस्कार, मी सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. तर या वांग्यांना आपण खारं वांगंसुद्धा बोलू शकतो. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता भरली वांगी बनवण्यासाठी या ठिकाणी मी असे ताजे वांगे घेतलेत पावशेर. मीडियम साईजचे 6 ते 7 वांगे घेतलेत. तर या वांग्यांना काटे आहे ते काटे काढून घ्यायचे, स्वच्छ करून घ्यायची वांगी. मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिलेत, कट केलेत मसाला भरण्यासाठी. थोडंसं मीठ घातले चिमूटभर आणि पाण्यामध्ये ठेवलेत. शेंगदाणा कूट लागेल, शेंगदाणे भाजून कूट केला आहे. एक वाटण बनवून घेऊ. कोथिंबीर, आलं थोडं, एक हिरवी मिरची, सुकं खोबरं थोडं आणि लसूण. यामध्ये थोडं जिरं 1 चमचा घातला तरी चालेल आणि वाटण बनवून घेऊ मिक्सरला. थोडं जाडसर असं वाटण बनवून घेतलं आहे. आता वाटण, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, हळद, मीठ, कांदा लसूण मसाला आणि साठवणीचं लाल तिखट 1 चमचा घेतलं आहे. मसाला सर्व एकत्र करून घेऊ. तर अगदी साधा सोपा असा मसाला आहे, घरच्या घरी. चवीला अगदी भारी बनतात ही वांगी या मसाल्यामुळे. तर आता वांगी पाण्यातून बाजूला काढून घेऊ आणि मसाला भरून घेऊ. तर अगदीच मीडियम साईजची अशी 7 वांगी होती. तर हा मसाला बरोबर पुरला होता आणि थोडासा उरलासुद्धा होता. तर हे काळं पाणी टाकून देऊ. तर त्या वांग्यांमध्ये एक एक करून मसाला भरून घ्यायचा एकसारखा. तर मध्ये असे चिरा देऊन घेतलेत वांग्यांना मसाला भरण्यासाठी. तर मसाला भरून दाबून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे मसाला बाहेर येऊ नये यासाठी. तर हा मसाला बाहेर येण्याची शक्यता खूप जास्त असते जेव्हा आपण ही वांगी हाय फ्लेमवर शिजवतो तेव्हा. त्यासाठी म्हणून साधारण स्लो टू मीडियम फ्लेमवर वांगी शिजवून घ्यायची, म्हणजे मसाला पूर्णपणे बाहेर न येता वांग्यांमध्ये राहतो तो. आणि थोडंसं असं दाबून घ्यायचं व्यवस्थित मसाला भरून. तर या पद्धतीनेच मी सगळी वांगी जी आहे ती मसाला भरून घेतला आहे. तर अगदी साधी सोपी आणि तितकीच चविष्ट अशी वांगी होतात ती. तर अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा, नोटिफिकेशन ऑल करा. जे येणारे असे साधे सोपे व्हिडिओ त्यांचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर अगदी पहिल्यांदा तुम्ही शिकत असाल, बनवत असाल स्वयंपाक, तरी तुम्हाला अगदी परफेक्ट जमेल अशा आपल्या साध्या सोप्या रेसिपी असतात चॅनलवर. तर नक्की चॅनलला फॉलो करा. तर पाहू शकता या ठिकाणी मी असे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे. आणि आता फोडणीची तयारी करून घेऊ. तर आता फोडणीसाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे. तर यामध्ये मोहरी अर्धा चमचा आणि जिरा अर्धा चमचा घेतला आहे. यामध्ये आपण कढीपत्ताही घालू शकतो. एक कांदा घेतला आहे बारीक असा चिरून. कांदा चांगला परतवून घेऊ तेलामध्ये. कांदा थोडा होत आला म्हणजे यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. तर एक छोटा टोमॅटोही बारीक चिरून घेतला आहे. तर कांदा आणि टोमॅटो न घालता अगदीच तेलामध्ये आपण ही वांगी एकदम घातली तरी चालतील. पण आज थोडासा कांदा आणि टोमॅटोही घातला आहे मी फोडणीमध्ये. तर यामुळे वांग्यांना अगदीच खूप छान अशी चव येते. आता कांदा टोमॅटोही परतून घेतला आहे, व्यवस्थित भाजला गेला आहे. तर आता यामध्ये मसाला भरलेली वांगी एक एक घालून घेऊ आणि ही वांगी थोडीशी तेलामध्ये परतवून घ्यायची एकसारखी. हलका कलर चेंज होतो तेलामध्ये भाजल्यानंतर ही वांगी. यामुळे चवीला आणि दिसायला अगदीच सुरेख अशी भरली वांगी बनली जातात. तर थोडीशी तेलामध्ये 1-2 ते 3 मिनटं मी परतवून घेतले, पाहू शकता. अगदीच 1-2 मिनटं. हलका त्यांचा वरचा कलर जो आहे तो चेंज होईल इतपत. तर मस्त अशी भाजली गेलीत वांगी, पाहू शकता. असा कलर थोडा चेंज झाला आहे. तर आता यामध्ये राहिलेला जो मसाला होता तोही घालून घेऊ वरून आणि पाणी घालू. तर पाणी थोडं गरम करून घातलं तरी चालेल. तर आपण ही वांगी थोडी सुकीही बनवू शकतो किंवा रस्सा भाजीमध्येही अगदीच मस्त अशी बनतात.
तर आज मी थोडी ग्रेव्हीमध्ये अशीच बनवायची होती, तर थोडं जास्त पाणी घालून शिजवून घेतली. 6 ते 7 मिनटामध्ये मस्त असे शिजले जातात ते वांगे मीडियम फ्लेमवर. हाय फ्लेमवर न शिजवता स्लो टू मीडियम फ्लेमवर शिजवली म्हणजे मसाला पूर्णपणे बाहेर येत नाही वांग्यामधून. तर भरली वांगी बनवताना ही एक महत्त्वाची टीप. तर एक 5 मिनटामध्ये मस्त वांगी शिजली होती. तर थोडीशी परतवून घेऊ आणि अजून एक 3 ते 4 मिनटं शिजवून घेऊ. तर पाहू शकता अगदीच 6 ते 7 मिनटामध्ये मस्त अशी वांगी शिजली गेलेत. मस्त अशी तर्री आली होती, ग्रेव्हीमध्ये अशी बनली गेलेत. तर आता ही उतरवून घेऊ बाजूला. तर गार झाल्यानंतर ही ग्रेव्ही थोडीशी घट्ट होते, त्यामुळे हलकी अशी सैल ठेवली तरी चालेल. आणि पाहू शकता मस्त अशी आपली ग्रेव्हीमध्ये भरली वांगी बनली गेलीत. तर आपण ही थोडीशी सुक्कीसुद्धा बनवू शकतो आवडीनुसार. तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करा. मित्रमैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ नक्की शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.